पोलीस बंदोबस्तात मोजदाद सुरू असताना दानपेटीत चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। मागील 3 दिवसापासून कपालेश्वर मंदिरातील दानपेट्यांची मोजणी सुरू असताना मंदिराच्या आवारातील हनुमान मंदिर परिसरातील ठेवलेली दानपेटी चोरी गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली। विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तात कपालेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात मोजणी सुरू असताना बाजूलाच असलेली छोटीशी दानपेटी दुपारी चोरीस गेली। सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली। आपण दृश्यामध्ये बघू शकता की एक भामटा हनुमान मंदिराजवळ उभा असून एका पिशवीत अलगदपणे दानपेटी चोरून त्या जागेवरून पलायन करतो। या घटनेबाबत कपालेश्वर देवस्थानाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर येथे दिनांक 3 तारखेपासून सुरू असलेली दानपेट्यांची मोजणी काल संपलेली आहे। 5 पैकी 4 दानपेट्यांची मोजणी पूर्ण झालेली असून त्यात 11,08,541 रुपये इतकी रक्कम निघालेली आहे। सदरची मोजणी सुरू असताना दानपेटी क्रमांक 5 जी कपालेश्वर महादेव मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील मारुती मंदिरामध्ये होती, ही एका चोरट्याने लंपास केलेली आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सदरचा सर्व प्रकार कैद झालेला असून याबाबत पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत असून लवकरच चोरट्यास अटक करण्यात येईल अशी आम्हाला आशा आहे। ही सदरची प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे सुरू असताना जाणीवपूर्वक यात खोडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामागे षडयंत्र असण्याची दाट शक्यता आहे। मंदिरातील दानपेटीवरून गुरव व विश्वस्तांमध्ये वाद होऊन त्यातून धर्मदाय आयुक्तालयाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या। त्या वादावर धर्मदाय सह आयुक्तांकडे सुनावणी होऊन अखेर 2 महिन्यापूर्वी कपालेश्वर मंदिर परिसरातील 5ही दानपेट्या 2 महिन्यापूर्वी सील करण्याची कारवाई केली होती। दरम्यान या घटनेनंतर मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।